गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. तर आज आहे भोगी. आज आपण भोगी स्पेशल थाली करणार आहोत. सर्वात आधी आपण सर्व प्रकारच्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या. गॅसवर एक मोठं पातेले ठेवलं, त्यात पाणी उकळायला ठेवलं आणि या सर्व भाज्या आपण त्या टोपात टाकल्या. आता या आपण पालेभाज्या घेतल्या, या देखील स्वच्छ धुवून घेतल्या आणि या भाज्या आपण त्या पातेल्यात टाकल्या. आता हे पूर्ण हलवून घेतलं, त्याला चांगली उकळी आणून दिली. त्यामध्ये एक मोठा लाल टमॅटो, 2 चमचे लाल तिखट टाकून हलवून घेतलं. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आता याला फोडणी देणार आहोत. तर खलबत्त्यामध्ये थोडे लसूण आपण ठेचून घेतले. एका पातेल्यात 2 चमचे तेल, जिरं, लसूण टाकून त्याची फोडणी केली. ही फोडणी चांगली परतून घेतल्यानंतर आपण जे भाज्या उकळून घेतल्या होत्या त्याचं मिश्रण आपण त्या फोडणीमध्ये टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून एक चांगली उकळी काढून दिली. हे बघा, आपली खेंगाट भाजी तयार झालेली आहे. इकडे आपण घेवड्याची शेंग शिजवून घेतली. आता त्याला फोडणी देणार आहोत. एका कढईमध्ये 1 चमचा तेल, राई, जिरं टाकून फोडणी केली. त्यामध्ये कांदा टाकला, चांगला तो परतून घेतला. त्यामध्ये टमॅटो टाकून तो देखील चांगला परतून घेतला. त्यामध्ये हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट पावडर टाकली, ते हलवून घेतली. आता यामध्ये आपण शिजवलेला घेवडा टाकला, तो देखील चांगला फोडणीत फ्राय करून घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून चांगलं एकजीव करून फ्राय करून घेतलं. थोडी कोथिंबीर टाकून आपली ही घेवड्याची भाजी तयार आहे. आता आपण इथं राळ्याचा भात करणार आहोत. तर पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आणि हे राळं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते उकळी आल्यावर त्या पाण्यात टाकलं. त्याला चांगली उकळी आल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला चांगलं उकळून घेऊन त्याचा राळ्याचा भात तयार केला. पाहू शकता तुम्ही. आता आपली ही भोगी स्पेशल थाली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.